या छोट्या छोट्या बालकांना घेऊन तुम्ही उपोषण छेडलं आहे, काय नेमकी समस्या आहे तुमची? समस्या आमची भरपूर गंभीर आहे. आम्ही वेळोवेळी शासनाला या संदर्भात आम्ही जाणीव करून दिलेली आहे. ही समस्या अशी आहे की बांदा गावातील एक वाडी म्हणजे जो वॉर्ड आहे, त्या वॉर्ड म्हणजे निमजगाव, गवीटेम, शेटकरवाडी, बांदेकरवाडी आणि गडगेवाडी या वॉर्डमधून जो रस्ता जातोय त्या रस्त्यावर अवजड डंपरची वाहतूक होते. त्यातनं काळ्या खडीची वाहतूक होते. ती वाहतूक करताना तिथे तो रस्ता अरुंद असल्यामुळे दोन डंपर जर एकत्र आले तर तिथून जाताना नागरिकांचे हाल होतात. यामुळे वेळोवेळी तिथे अपघात झालेले आहेत. खडी ओतलेली आहे आणि तिथे जे शाळा आहेत, जी अंगणवाडी आहे, तिथे जी लहान लहान मुलं जातात त्यांना वारंवार त्याचा त्रास होतो. त्याच्या संदर्भात आम्ही जिल्हाधिकारी, RTO यांना सविस्तर पत्र दिलेली आहेत, पण त्यावर त्यांनी कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही. त्यामुळे आम्ही नाईलाज असल्यावर आज या उपोषणाला बसत आहोत. धन्यवाद. या ठिकाणी बांदाच्या प्रथम नागरिक आणि गेली कित्येक वर्ष सामाजिक कार्यामध्ये प्रियंका नाईक मॅडम यांचं स्थान आहे. नाईक मॅडम एक चांगले सरपंच म्हणून तुमची ख्याती आहे आणि आपल्याच गावातल्या एका वाडीतल्या या बालकांवर आणि त्यांच्या पालकांवर एक मोठी गदा आली आहे, काय सांगाल? खरंच, कारण या माझ्या वाडीतल्या लोकांनी माझा एक प्रभाग क्रमांक 3 या वाडीतल्या लोकांनी या ठिकाणी 3 वाड्या एकत्र येत आहेत आणि त्या 3 ते 5 वाड्यांसाठी जी आपण ज्या रस्त्याची सोय केलेली आहे त्या रस्त्यावरती मला वाटतं तो रस्ता आपला एक 7 इंची आहे आणि त्या 7 इंची रस्त्यावरती मोठ्या गाड्या 7 मीटर जो रस्ता आहे त्या रस्त्यावरती मोठ्या गाड्यांची वाहतूक होते आणि ती देखील 10 चाकी गाड्या व 12 चाकी गाड्या आणि त्याचा वेळोवेळी त्रास माझ्या या शाळेतल्या मुलांना, माझ्या या महिलांना आणि माझे हे जे नागरिक आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यात ही तरुण पिढी आहे, या सगळ्यांना सहन करावा लागतोय आणि वेळोवेळी या संदर्भात आम्ही प्रशासनाला कळवलेलं आहे. शासनाला नाही, प्रशासनाला कळवलेलं आहे आणि प्रशासनाने प्रत्येक वेळेला याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. मला तर वाटतं की या सगळ्या मुलांनी 2 जानेवारीपासून कंटिन्युअस त्यांना पत्रव्यवहार केलेले आहेत आणि एक ग्रामपंचायत या नात्याने, ग्रामपंचायतीच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या नात्याने आम्हीही त्यांना पत्रव्यवहार केलेले आहेत. 22 जानेवारीला प्रादेशिक परिवहन अधिकारी यांना देखील आपलं या कार्यालयाला देखील आपलं पत्र गेलेलं आहे. त्याचप्रमाणे पोलीस प्रशासन यांनाही आम्ही कळवलेलं आहे आणि जिल्हाधिकारी कार्यालयालाही आपण कळवलेलं आहे. परंतु या अतिशय गंभीर विषयावरती अजूनही प्रशासनाने लक्ष दिलेलं नाहीये. आता फक्त प्रादेशिक अधिकारी आपल्याला येऊन भेटून गेलेले आहेत. काळे साहेब येऊन गेलेले आहेत आणि त्यांनी आम्हाला फक्त तोंडी स्वरूपात आश्वासन दिलंय की आम्ही या संदर्भात आपण विचार करू आणि ते म्हणतायत की आम्ही या संदर्भात काय करू तर सर्वेक्षण करू, त्या रस्त्याचं सर्वेक्षण करू आणि तिथून जर पर्यायी मार्ग काढता येत असेल 10 चाकी आणि 12 चाकी गाड्यांसाठी तर त्याची व्यवस्था करून नंतर मग आपण तुम्हाला आश्वासन आम्हाला मिळालेलं नाही आणि माझ्या नागरिकांचं हे म्हणणं आहे की आम्हाला ते लेखी स्वरूपात द्या. नक्कीच लेखी स्वरूपात द्या. तर जर आश्वासन मिळालं नाही तर काय? ठोस आश्वासन आमची कार्यसाहेबांबरोबर आता बैठक झाली, पण त्या अजूनही आम्हाला ठोस आश्वासन मिळालं नाही. त्यामुळे आम्ही आमच्या उपोषणावर ठाम आहोत आणि या पलीकडे गोष्ट म्हणजे एवढी दहशत निर्माण झालेली आहे त्या रस्त्यावर. त्यामुळे पालकांनी निर्णय असा घेतलेला आहे की उद्यापासून आम्ही शाळेत मुलांना पण पाठवणार नाही. हा पालकांनी घेतलेला हा खूप गंभीर विषय आहे. तिथल्या मराठी शाळेचा विषय आहे. मराठी शाळेमध्ये त्या जवळजवळ 40 ते 45 मुलं आहेत. त्या मुलांच्या पालकांनी सांगितलंय की इथे आपण बसू आणि मरू, पण आम्ही आपटून मरणारच आहोत तिथे डंपरला, त्यापेक्षा आम्ही इथे बसून उपोषणात मरू. म्हणून हे सगळे आता इथे बसलेले आहेत.